मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। महाराष्ट्र प्रत्येकाचा अभिमान आणि स्वाभिमान। या महामंगल महाराष्ट्राने आपल्याला खूप काही दिले। महाराष्ट्र आहे म्हणून आपण आहोत। महाराष्ट्राची स्थापना होऊन आता 65 वर्ष पूर्ण झालीत आणि या महाराष्ट्राने आपल्याला सगळ्याच बाबतीमध्ये समृद्ध केलंय। म्हणून आता आपण महाराष्ट्राला काहीतरी द्यायला हवं, तेही आजच्या महाराष्ट्र दिनी। त्यासाठी लोकशाही मराठीने काही मान्यवरांना याबाबत बोलतं केले, पाहूयात। महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना, मातांना, देशातील आणि जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। महाराष्ट्र दिन हा याकरता महत्त्वाचा आहे की या भारतातलं सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं। या निमित्तानं मी सर्व कामगारांना, महाराष्ट्रातील तमाम जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं आमचा हाच संकल्प आहे की या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य नांदो आणि सोबतच कामगारांच्या न्याय हक्कासाठी भविष्यात हे सरकार कटिबद्ध आहे आणि आम्ही या पद्धतीनं सर्व कामगारांना सुखी समृद्धी करण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत। सर्वप्रथम मी महाराष्ट्र दिनाची सर्व महाराष्ट्रीयन्सने, महाराष्ट्राच्या लोकांना आणि विश्वभर राहिलेले महाराष्ट्रीयन्सने शुभेच्छा देतो। या वर्ष आपल्यासाठी गोल्डन इयर होणार आहे। माननीय देवेंद्रभाई फडणवीसने यावेळी सांगितलं होतं, आम्ही आता थांबणार नाही, आम्ही पुढे जाणार आहे। तो यावर्षी रोजगारमध्ये माझ्याकडे जे रोजगार विभाग आहे त्यामध्ये आम्ही उच्चांक साधू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।